नमस्कार मित्रांनो, पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, ही एवढी गर्दी कशासाठी? बघू शकता समोर इथे सुद्धा गर्दी आहे. पंढरपूरमधला हा समोरला भोसले चौक आहे आणि हा रोड हा अर्बन बँक चौक आहे. एवढी गर्दी कशासाठी मित्रांनो? आज गुरुपौर्णिमा आहे आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जाणार आहे. माघारी आपल्या आळंदी या गावी जाणार आहे. त्या कारणाने या पालखीच्या परतीच्या सोहळ्यात पंढरपूरमधले भक्त भाविक व वारकरी माऊली इथे दर्शनासाठी उभा आहेत. समोर पाहू शकता वारकरीसुद्धा आपली वारी पोचवून चाललेले आहेत आणि पंढरपूरमध्ये इथे चौकामध्ये पालखीचं स्वागत असं करत आहे. परतीचं स्वागत असं करत आहे. थोडंसं पुढे जाऊया आणि बघूयात स्वागताची तयारी कशी चालू आहे. मध्ये पालखीवर पुष्पसृष्टी होणार आहे. बघू शकताय त्याच्यामध्ये फुलं भरलेली आहेत आणि रांगोळी काढण्याचं काम चालू आहे. अगदी थोड्याच वेळामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आपल्या मूळ गावी आळंदी येथे जाणार आहे. अशी जय्यत तयारी चालू आहे आणि आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये ज्ञानेश्वर महाराजांची पालखी परतीचा प्रवास करताना तुम्हाला आपल्या पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनेलवरती दाखवणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास आपला चॅनेल नक्की लाईक करा. व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा. थोड्या वेळामध्ये इथे पालखी येणार आहे आणि या चौकामध्ये पुष्पसृष्टी होणार आहे. बघू शकता वारकरी लोक, भक्त भाविक लोक पालखीचं दर्शन घेण्यासाठी आतुरलेले आहेत आणि वरुण राजाचा सुद्धा वर्षाव चालू आहे. पाऊस चालू झालेला आहे. अतिशय छान व सुंदर एक वातावरण पंढरपूरमध्ये तयार झालं आहे. आज गुरुपौर्णिमा आहे आणि प्रत्येक पालख्या दिंड्या आपापल्या गावी जात असतात. समोर बघू शकताय वरती पाऊससुद्धा चालू आहे आणि सुंदर असं वातावरण आपल्या पंढरपूरमध्ये झालेलं आहे. प्रत्येक वारकरी माऊली आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा असे शब्द म्हणत चालले आहेत. बघू शकताय पाऊस चालू आहे. पालखीला निरोप देत आहे आणि भक्त भाविक लोक असे साईडला पळून चालले आहेत. थोड्याच वेळात पालखी येत आहे. आपण थोडंसं साईडला जाऊया. होऊ शकताय मित्रांनो, पालखी याच दिशेने जाणार आहे आणि वरुण राजासुद्धा पडत आहे. पाऊस चालू आहे. पालखीच्या स्वागतासाठी वरुण राजासुद्धा सज्ज झालेला आहे. याच ठिकाणाहून श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जाणार आहे. अगदी थोड्याच वेळामध्ये पालखीचं आगमन होणार आहे. परतीच्या प्रवासामध्ये समोर बघू शकताय थोडासा पाऊस थांबलेला आहे आणि वरुण राजाने सुद्धा पालखीचं स्वागत करण्यासाठी आलेले आहे. बघू शकता मित्रांनो, पालखी येण्यास सुरुवात झालेली आहे. श्री सद्गुरू जयराम स्वामी महाराज ही पालखी आहे. श्री क्षेत्र वडगाव येथून ही पालखी आली होती. ते अशा प्रकारे भक्त भाविक लोक दर्शन घेण्यासाठी उभा आहेत आणि पुष्पसृष्टीची तयारी अगदी जय्यत चालू आहे. पाऊससुद्धा श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या परतीच्या प्रवासासाठी आलेला आहे. बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी पालखीच्या आगमनासाठी रांगोळी काढत आहेत.
आणि पालखीचं दर्शन घेण्यासाठी अशा प्रकारे भक्त भाविक लोक व पंढरपूरमधले भक्त भाविक हे दर्शन घेण्यासाठी इथे आले आहेत. आणि याच ठिकाणाहून श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी अगदी थोड्याच वेळात जाणार आहे. पाहू शकता असंख्य भक्त भाविक लोक दर्शनासाठी इथे उभे आहेत. मित्रांनो, अगदी 2च मिनिटांमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा प्रवास परतीचा सुरू होणार आहे. बघू शकता मित्रांनो, ह्याच रोडवरून आपल्या गावी पालखी जाणार आहे. सुंदर असं वातावरण इथे तयार झालेलं आहे. अगदी 2च मिनिटात पालखी आता ह्या चौकामध्ये येत आहे. हा अर्बन बँक चौक आहे आणि तिथेच आपण सध्याला उभा आहे. घर बसल्या जर आपल्याला पालखीचं दर्शन घ्यायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास आपला पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक अपडेट आपल्याला पाहायला मिळेल. समोर पाहू शकताय वारकरी लोक, भक्त भाविक लोक जात आहेत आणि अगदी 2च मिनिटात श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येत आहे. अगदी थोड्याच वेळामध्ये पालखीचं परतीच्या प्रवासाकडे आगमन होत आहे आणि भक्त भाविकांचा जनसमुदाय इथे आलेला आहे. अगदी थोड्याच वेळावर पालखी येत आहे. समोर बघू शकताय ही आहे पालखीचं दर्शन घेण्यासाठी भक्त भाविकांची गर्दी. असंख्य महासागर भक्तांचा इथे जमलेला आहे. 2च मिनिटात पालखीचं दर्शन आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला घर बसल्या दाखवणार आहे. संपूर्ण व्हिडिओ बघा आणि आपला व्हिडिओ पाहिल्यानंतर आपला चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. समोर पाहू शकता अगदी मोठ्या थाटामाटात बँजो आहे, टाळमृदुंग आहेत आणि पालखी आज पंढरपूरमधून जात आहे. बघू शकता समोर आज भक्त भाविक व वारकरी माऊली भावूक झाले आहेत. 3-4 दिवस वारीच्या ह्याच्यामध्ये कसे गेले कळलेच नाहीत. बघू शकता आता पालखीला येण्यास सुरुवात झाली आहे आणि याच मार्गाने पालखी आपल्या गावी आळंदी येते, देवाची आळंदी येते चालली आहे. अगदी 2च मिनिटांमध्ये पालखी इथून येणार आहे आणि या चौकामध्ये पालखीवर पुष्पसृष्टीसुद्धा पडणार आहे, फुलं पडणार आहेत. अगदी जय्यत तयारी केली आहे पंढरपूरकरांनी पालखीला निरोप देण्यासाठी व आशीर्वाद घेण्यासाठी. पंढरपूरमधील भक्त भाविक खूप मोठ्या संख्येने इथे असे उपस्थित राहिले आहेत. समोर बघू शकता आपल्याला पालखी दिसली आहे आणि अर्बन बँक पासून पालखी टर्न घेत आहे. पाहू शकता समोर आज पंढरपूरमधून श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीकडे आपल्या गावी जात आहे. थोड्याच वेळामध्ये पालखी ह्या चौकामध्ये येणार आहे. समोर बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात वारकरी माऊलींचा समुदाय गोळा झालेला आहे. पालखीच्या दर्शनासाठी पंढरपूरमधील भक्त भाविक लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी
इथे सर्व भक्त भाविक उभा आहेत आणि या चौकामधील भक्त भाविकांनी पुष्पसृष्टीची तयारी सुद्धा केली आहे. 2च मिनिटांमध्ये पालखी या ठिकाणी येत आहे. समोर पाहू शकता खूप गर्दी आहे. या साईडला पण पाहू शकता अतिशय छान पद्धतीत पोलीस बंदोबस्त सुद्धा आहे. थोडासा पाऊस सुद्धा चालू आहे, बारीक बारीक पाऊस सुद्धा पालखीच्या परतीच्या प्रवासाच्या स्वागतासाठी आलेला आहे. समोर पाहू शकता ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आलेली आहे आणि याच चौकामध्ये पुष्पसृष्टी होणार आहे. पहा, ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आता आज आळंदीकडे जाणार आहे. बघू शकताय अतिशय छान व सुंदर असं पुष्पसृष्टी चालू आहे. फक्त भाविक लोक पुढे पुढे जात आहेत दर्शन घेण्यासाठी. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका आहेत या पालखीमध्ये आणि आता ही पालखी चालली आहे आपल्या गावी देवाची आळंदी येते. समोर बघू शकताय मित्रांनो, खूप छान व सुंदर असा इथला परिसर झालेला आहे. भक्तिमय परिसर झालेला आहे. भक्तांचा महापूर इथे आलेला आहे पालखीला पाठवण्यासाठी. मित्रांनो बघू शकताय समोर असंख्य वारकऱ्यांचा जनसमुदाय इथे आहे. मित्रांनो, आपला चॅनल कोणी अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची अपडेट आपल्याला बघायला मिळेल. आपले व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनेलवर तुम्ही पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहत असाल तर आपला चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. आपण प्रत्येक वेळेस एक वेगवेगळे व्हिडिओ असे घेऊन येत असतो, जेणेकरून आपल्याला घर बसल्या प्रत्येक ठिकाणचं दर्शन होईल असा आपण व्हिडिओ बनवत असतो. नक्की आपला चॅनेल सबस्क्राईब करा. नंतर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.